दिवसभर घरात बसून खूप बोर होतो म्हणून आज मी माझ्या मित्रासोबत शेतात जायचं ठरवलं. हा शेतात पाणी भरण्यासाठी आला होता आणि आम्ही दोघांनी सोबतच शेतात थोडा नाश्ता केला. आणि मला तर शेतीचं एवढं काही नॉलेज नाही, पण मला याने सांगितलं की तो ऊसाला पाणी देतोय, म्हणजे ते ऊसाचं शेत आहे. आणि त्यासोबतच याला बाजरी, याला गहू आणि याला मका असं म्हणतात, असं त्याने मला सांगितलं. याचं सगळं काम आवरून झाल्यावर आम्ही घरी जायला निघालो आणि रात्रीचं थोडं बाहेर फिरायला जाऊ म्हटलं तर हे इथे येण्यासारखे नाचत का होते काय माहिती. दुसऱ्या दिवशी होता दादाचा बर्थडे. दुसरं काही भेटलं नाही म्हणून दादाच्या गालाला पीठ लावून त्याला म्हटलं हॅपी बर्थडे. खाली आलो तर बघितलं की इथे तर हा लपून या दोघांचा व्हिडिओ काढतोय. याला विचारलं व्हिडिओ का काढतोय, तर म्हणजे नीट बघ, असे प्राणी तू कधी प्राणी संग्रहालयामध्ये तरी बघितलेत का? मला दिसतंय तर मी काढतोय व्हिडिओ. रात्री मला एक रील शूट करायची होती, ज्यासाठी मला साडी घालावी लागली, जी की पायात एवढी अडकत होती ना की मला नीट चालूही देत नव्हती. एक रील तर शूट झाली. त्यानंतर लगेचच कपडे बदलून अजून एक रील शूट केली आणि दुसऱ्या दिवशी तयारी करून परत एक रील शूट करायला बाहेर गेलो. आता रील मम्मी सोबत शूट करायची म्हटल्यावर रिटेक तर घडी घडी होतीलच. मम्मीमुळे एवढे रिटेक घ्यावे लागलेत ना की 15 सेकंडच्या रीलला शूट करायला 2 ते 2.5 तास लागले. पण फायनली रील शूट झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला आणि घरी जाताना रस्त्यात आम्ही थांबलो रस प्यायला. चला आम्ही पितो आता रस. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. टाकणारच आहे ब्लॉग मध्ये आज.